वाचन केल्याने ज्ञान वाढते. सूक्ष्म वाचन व स्थूल वाचन, प्रकट वाचन असे अनेक प्रकार असले तरी आपण हास्यचित्रांच्या संपर्कात आल्यानंतर हसत हसत वाचू लागतो. अशी चित्रे वाचण्याची संधी शीद फडणीस, श्याम जोशी, रेबर, आर के लक्ष्मण तथा थेलवेल यासारख्या व्यंगचित्रकारांनी आपल्याला करून दिलेली आहे. शीद फडणीस यांचे व्यंगचित्र हे दाट व जाड रेषांना दिलेला आकार असल्याचे दिसते. इथे ही मुलगी बाळाला दूध पाजायची बाटली घेऊन फूल झाडाला पाणी घालते आहे. व्यंगचित्रे बोलकी करण्यासाठी हास्यचित्रकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. रेषांना बोलके करावे लागते. निर्जीव घटक व अबोल घटक ज्यावेळी बोलू लागतात, हितगुज सांगतात, त्यावेळी चैतन्य गुणाचा शोध लागतो व भाषा अभ्यासात चैतन्य गुणोक्ती अलंकार तयार होतो. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे, किंवा कुटुंब वत्सल फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळीचे बेत आगळे. कविवर्य कुर्ब निकुम यांचे नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, तुची अवचित आले सुख टोटावीत दार, या ओळी चेतन गुणोक्ती दर्शवतात. आता हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. अशा ओळींच्या मधून किंवा व्यंग समयमध्ये व्यंगचित्रकार मनोहर श्याम जोशी यांनी रेषा अधिक लवचिक व पातळ केल्याचे दिसून येते. श्री जोशी यांचे व्यंगचित्र रांगणारे बाळ आणि गणपतीला बॅडमिंटन फूल वाहून फुलाचा तुटवडा सांगणारा मुलगा यांचे योग्य चित्रण केलेले आहे. अशी चित्रे रेखाटताना त्यामध्ये खूप परिश्रम घेतलेले असतात. मुलाचा चेहऱ्यावरचे हावभाव टिपणे इतके सोपे नसते. ते जमले तरच व्यंगचित्रकार नावारूपाला येतो. आता पहा, अमेरिकन व्यंगचित्रकार श्री डेव्हिड लँगडन यांचे पॉनी व त्याचा मालक मुलगा खूपच प्रसिद्धी पावलेले व्यंगचित्रे आहे. दुसरे चित्र पैशाचा गल्ला फोडणारा मुलगा व सेफ्टी पिनचा त्रास जाणवल्याने भोकाड पसरणारे दुसरे बाळ अत्यंत जिवंत असे आपल्यासमोर आणतात. डेव्हिड लँगडन यांनी अनेक व्यंगचित्रे ही सचेतन केलेली आहेत. त्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार दिसतो. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांनी सुद्धा चेहऱ्यावर उमटणारे बारकावे हसत खेळत मांडल्याचे दिसून येतात. स्काउटमध्ये काम करीत असलेला मुलगा पहा, बोटातील खिळा काढण्यासाठी त्याने शरीराचे कसे वेडेवाकडे बांडगुळ तयार केलेले आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तर व्यंगचित्रकाराची कुशल बुद्धिमत्ता दिसून येते. श्री आर के लक्ष्मण आपल्याला परिचित आहेतच. त्यांचा कॉमन मॅन भारत व भारताबाहेर खूप गाजला. त्यांचे हे केस कापणाऱ्याचे चित्र पहा. यामध्ये अगडबंब मनुष्य व नाखुशीने केस कापून घेणारा मुलगा जाणा येणाऱ्याचे लक्ष वेधून घेतो. कुणी सांगेल वेडेवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी म्हणेल त्यात एक माणूस असतो. तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. हे सगळं बाजूला ठेवून असं सांगता येईल की सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. व्यंगचित्रांची, रेखाचित्रांची ताकद आपण ओळखायला हवी. त्यांना त्यांच्या रचनाकारांना दाद द्यायला हवी. हे पहा, हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर व त्यांचे बालपण व मोठेपण दर्शवणारे व्यंगचित्र. भिंतीवर टांगलेला फोटो स्थिर आहे. लहानपणी मोठे व्हायोलिन वाजून झाल्यावर तरुणपणी छोटे व्हायोलिन वाजवणारा मुलगा तोच आहे हे त्याच्या केसाच्या ठेवणीवरून समजून येते. संपलेली वर्षे, वेळ यांचा मेळ, उत्तम मेळ रेबर यांनी या चित्रात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शब्दपट्टीवरचे शब्द आहेत, चापा बोलेना चापा चालेना, चापा खंत करी काही केल्या फुलेना. यामध्ये दडलेली चेतन गुणोक्ती पुन्हा एकदा रेबर यांच्या चित्रात संपून गेलेली वेळ सचेतन करते. दार उघडणाऱ्या व्यक्तीला कावळ्याची डोरबेल ऐकवणारे महाशय
तर दुसऱ्या व्यंगचित्रात कौटुंबिक शैलीत ताशेरे ओढणारे जोडपे आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात. सदरच्या घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत असल्याचे आपल्याला क्षणभर वाटून जाते. हे व्यंगचित्र पाहून आपल्याला छोटा भीम वरील व्यंगचित्र मालिका आठवू लागते. सोबत स्टेशनवरची माणसे व कौटुंबिक कलह दर्शविणारे हे चित्र पहा. ही चित्रे प्रसंग समाजावर ओढलेले ताशेरे असतात. त्यातून समाजामधील दडलेल्या बाजू, लपलेले कंगोरे बाहेर काढण्याचे काम व्यंगचित्रकार करतात. आता हा पहा, छोटा भीम यामधील हे एक पात्र आपल्याला पाहून दूरदर्शनवरची चित्रमालिका आठवते. सोबतच्या चित्रामध्ये एक चिमणी आपल्या मुलीला अभ्यास करण्याविषयी सूचना देत असल्याचे दिसून येते. असे शब्द व अर्थ मिळून भाषा समृद्ध बनते. चित्रे त्याला सजवितात व व्यंगचित्रे हसवितात, अचेतन चेतन मानण्यास भाग पाडतात. म्हणूनच चित्रे पाहायला हवी, शब्द जाणून घ्यायला हवेत, पुस्तके वाचायला हवीत, शब्द सौंदर्य टिपायला हवे. म्हणूनच आपल्या शालेय परिपाठामध्ये स्थूल वाचनाला खूप असे महत्त्व आहे. चिंटू व त्याचे बाबा आणि त्यांची मालिका आपल्याला ज्ञात आहेच. या चित्रामध्ये पेपर वाचणाऱ्या एका वयस्क व्यक्तीचे चित्र रेखाटलेले आहे. त्यातील व्यंगचित्र सचेतन होऊन त्यांची मानगूट पकडलेली आहे आणि ते म्हणते, हाऊ डेअर यू लाफ ॲट दिस कार्टून. आणि तो व्यक्ती आश्चर्याने त्या पेपरकडे पाहत आहे. चिंटूचे बाबा यांना असाच काहीसा प्रसंग आपल्यावर ओढवल्याचे दिसून येते. तो थोडासा आगाऊ आहे, पण बाबा अडचणीत येतील का याची त्याला थोडी फिकीर नाही. व्यंगचित्रांची रेखाचित्रांची ताकद यातूनच स्पष्ट होते. वरील सर्व विवेचन लक्षात घेतल्यास व्यंगचित्रांची गरज काळानुरूप आणि आशयानुरूप गरजेची असल्याचे आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय तर व्यंगचित्रांची काही वैशिष्ट्ये असतात. त्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार तंतोतंत भरलेला असतो. व्यंगचित्रे मनाला आनंद देतात. कधीकधी ती कुणालाही न दुखवता दिशा दाखवतात. व्यंगचित्रे वेगळे काही सांगू पाहत असते. चेतन गुणोक्ती अलंकाराची मदत घेतल्याने ते अधिक सचेतन बनते. अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या जाऊन व्यक्तीला जागे होण्यास भाग पडते. यावरून आपण सारांश रूपाने व्यंगचित्रांच्या बाबतीत व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र म्हणून व्यंगचित्राकडे पाहण्यास हरकत नाही. त्यामध्ये काही अन्य उदाहरणांचे स्पष्टीकरण आपल्याला जमू शकते. आपण हा व्हिडिओ पाहिल्यात त्या